आज मी तुला लिंबाच्या झाडाची 3 मजेशीर पद्धती दाखवणार आहे। पद्धत नंबर 1, आधी चांगल्या लिंबाच्या जात निवडायला पाहिजे। फांदी तोड आणि ती 90 अंशांची कोनात वाकव। आता एक पिकलेला केळा घे आणि दोन्ही बाजूंनी काप। मग केळ्याचा कापलेला भाग फांदीच्या तुटलेल्या जागेवर ठेव। नंतर 250 मिलीलीटर प्लास्टिकचा ग्लास घे। ग्लासाच्या तळाला छेद करा, तो फांदीवर बसवा। मग ग्लास पूर्णपणे कंपोस्टने भरा। कंपोस्ट आवश्यक पोषण देतो, नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम सारखे पोषक घटक झाडाच्या मुळांसाठी वाढीसाठी। पद्धत नंबर 2, आधी निरोगी पूर्ण वाढलेली लिंबूची फांद्या गोळा करा। तीव्र चाकूने फांद्या 10 ते 12 इंच लांब भागांमध्ये कापा। तुमच्या सरेटेड चाकूने फांद्याच्या तळाशी गोलसर आकार कापा आणि साल काढून टाका। आता एक प्लास्टिक गॅलन घ्या। तीव्र चाकूने काळजीपूर्वक गॅलनच्या वरच्या 3 बाजू कापा। आता ड्रिल मशीन वापरून त्यात छिद्रे तयार करा गॅलनच्या तळाशी। आता गॅलन अर्ध्या प्रमाणात कोकोपीटने भरून घ्या। कापलेली फांदी 1 ते 2 इंच खोलवर लावा, ज्यामुळे ती स्वतःच उभी राहू शकेल, हलणार नाही। एका ग्लासमध्ये कॉफी पावडर घ्या आणि त्यात पाणी नीट मिसळा। आता कॉफीचे पाणी लावलेल्या फांद्यांवर ओता। तिसरा पद्धत, प्रथम आरोग्यदायी पिकलेली लिंबूची फांद निवडा। धारदार स्वच्छ चाकूने फांदीच्या भोवती 1 इंच अंतरावर 2 समांतर काप करा। काळजीपूर्वक साली काढा आणि 2 कापांमधल्या सालाचा वर्तुळ काढून टाका। एक खाण्यायोग्य कॅक्टस घ्या। खाण्यायोग्य कॅक्टसचा जेल कापलेल्या भागावर लावा। नंतर जूटचा सॅक घ्या आणि तो फांदीभोवती घट्ट गुंडाळा। जूट ही एक तंतुयुक्त थंडावा देणारी वस्तू आहे। त्यानंतर त्याला पूर्णपणे काळ्या प्लास्टिकने झाका। 25 दिवसांनी मी ते उघडणार आहे। मुळे चांगली वाढल्यावर फांदी सावधपणे मूळ झाडापासून वेगळी करा। बघा मित्रांनो, मुळे किती छान वाढली आहेत। आता मी ते उघडतो आणि तुम्हाला दाखवतो। बघा मित्रांनो, मुळे किती वाढली आहेत, किती सुंदर मुळे वाढली आहेत। एकदा मुळे चांगली वाढली की काळजीपूर्वक फांदी आई झाडापासून वेगळी करा। आता मी हे झाड एका कुंडीत लावणार आहे। कुंडीमध्ये नळ्यांचे छिद्र असायला हवे। मग नव्या झाडाला नीट पाणी द्या।